शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज एसटीच्या भाडेवाढ विरोधात आंदोलन आहे। मुख्य बस डेपोच्या जो प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन सुरू झालेले आहे। आपण जिल्हा प्रमुख पराग गुडगे यांच्याकडून माहिती काय कशासाठी आंदोलन करताय चक्काजाम? या हरामखोर शासनानं या तिघाळा सरकार शासनानं एसटीची जे प्रचंड भाववाढ केलेली आहे त्यांनी जनतेचा प्रचंड जनतेमध्ये संताप आहे। शेतकरी शेतमजुराच्या खिशाला कात्री बसत आहे आणि सरकारमध्ये याच्या अगोदर यांनी वेगळे आश्वासन दिले आणि सरकारमध्ये आल्यावर यांनी यांचा रंग दाखवायला सुरुवात केली आहे। यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आज अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्ह्याचं जे मुख्य बसस्थानक आहे हे आज आम्ही इतर चक्काजामाच्या रूपानं रोखून धरलं आहे। आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सरकारला आणि परिवहन मंत्र्याला इशारा आहे की तुम्ही तुमच्या दम असेल तर अमरावती जिल्ह्यात येऊन दाखवावं। जर तुम्ही भाववाढ कमी न करता आले तर तुम्हाला शेण अंडे गुलालानं टमाट्यानं तुमचं स्वागत केलं जाईल, एवढं या परिवहन मंत्र्यानं आणि सरकारनं लक्षात ठेवावं। परिवहन मंत्र्यांनी सांगितलं ही भाडेवाढ करणं आवश्यक आहे, नाही तर एसटी पूर्ण डुबणार। हे या सरकारला निवडणुकीच्या दरम्यान समजलं नाही का? याआधी त्यांची 2.5 वर्ष आधी त्यांचीच सत्ता होती, परंतु ज्या पद्धतीनं जनतेला खोटी आश्वासनं दिली आणि सर्वसामान्य जनतेचं वाहतूक करण्याचं साधन म्हणजे एसटी आहे। सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करण्याकरता, त्यांच्या खिशाला कात्री देण्याकरता, सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढण्याकरता 1-2% भाववाढ झालीच ती आम्ही समजू शकलो असतो, पण 15% भाववाढ करणं हे जनतेचं खरं शोषण हे सरकार करून राहिलं, जनतेला लुटून राहिलं। यांनी केलेले हजारो कोटीचे घोटाळे या माध्यमातून जनतेच्या पैशातून भरून काढण्याचा या हरामखोर शासनाचा प्रयत्न आहे। हे आम्ही कदापि खपून घेणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो की आज रास्ता रोकोच्या माध्यमातून आपण ही भाडवाढ रद्द करावी, अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन करून आपल्याला वटणीवर आणलं जाईल। मला सांगा 100 आंदोलक म्हणजे 100 पोलीस बंदोबस्त आहे, पण 50 आंदोलक आहे, म्हणजे हे शिवसेनेच्या आंदोलनाला पोलीस थोडं हे करते नाही। पोलिसाचं काम असते ते सत्तेत असलेल्या लोकांसोबत ते राहतात, ह्या त्यांचा नेहमीचा तो प्रकार असतो। आंदोलन हे पोलीस कितीही समोर आले तरी शिवसेना कधी थांबत नसते। शिवसेना ही नेहमी आक्रमक पद्धतीनं आपलं आंदोलन करते आणि एस टी महामंडळ ही लोकांच्या हितासाठी आहे। पण पक्षाच्या यांच्या ज्या धोरणामुळे, या 3 पक्षाच्या धोरणामुळे आज जी परिस्थिती एस टी महामंडळची इतकी वाईट आहे का तुम्हाला जर रस्त्याने जात असेल एखाद्या 100 किलोमीटरच्या आसपास तर 3-3 एसट्या तुम्हाला फेल मिळतात। एस टी महामंडळ एकदम ढिसाळलेलं आहे आणि त्यामध्ये हे पक्ष त्याच्यामध्ये पैशाची वाढ करत आहे, हे एकदम निर्दयनीय आहे आणि याचा पक्षांनी या नेत्यांनी विचार करावा एवढी त्यांना विनंती करतो। त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्याच्या निवेदन म्हणजे समजले नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगू। आपल्यासोबत अजून काही पदाधिकारी आहे, काय सांगाल तुम्ही आज चक्काजामामध्ये पुढची भूमिका काय? उपजिल्हा प्रमुख कसं आहे, आपण पाहतो आहे या शासनानं डिझेलचे भाव कमी केले नाही, पेट्रोलचे भाव कमी केले नाही आणि सर्वसामान्यांना वेठीत धरण्याचं काम या सरकारने केलं आहे। नुकतेच हे गव्हर्नमेंटमध्ये बसले आणि एस टीची भाववाढ केली। लाडक्या बहीणचंही तसंच त्यांचं चालू आहे। शेतकऱ्याचा कुठंही थारा नाही। शेतकरी कर्जमाफी कबूल केली, कर्जमाफीतसुद्धा ते आता त्यांनी रस्ता काढला, ते देणार नाहीत। यामुळं जनता आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी राहणार आहे। आम्ही गावखेड्यामध्ये जाणार आहोत। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, अभी तो ये टेलर है, पिक्चर अभी बाकी है, संपूर्ण रस्त्यावर एस टी हे आम्ही फिरू देणार नाही। आणि पराग भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जो परिवहन मंत्री आहे तो जिल्ह्यात कुठेही आम्ही फिरू देणार नाही। त्यांच्या शब्दाचा आम्ही अपमान होऊ देणार नाही। कुठेही तो दिसो, आम्ही त्याचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही। आपण बघू शकतो की जी भाडेवाढ झाली ती अन्यायकारक आहे, त्यामुळे जे परिवहन मंत्री त्यांना आम्ही अमरावती जिल्ह्यात फिरू देणार नाही आणि हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी असा इशारा सुद्धा सरकारला ठाकरे गटाच्या शिवसेनेने दिलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।